मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी जाणार आहे दर्शनासाठी नेवासा येथे, जिथे आहे मोहटा देवीचं मंदिर, माता रेणुकाचं, जगदंबाचं मंदिर. तर मी आज पहिल्यांदा तिथे जाणार आहे, कारण मी आजपर्यंत तिथे गेले नाही आहे. तर मी आज पहिल्यांदा जाणार आहे. तर मी तुम्हाला खूप छान असं देवीचे दर्शन करवणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, म्हणतात ना की देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला सुद्धा देवाशिवाय करमत नाही. तर तशीच माझं सुद्धा आहे, कारण मला खूप देवाचं वेड आहे आणि मी नेहमी मंदिरात, कोणत्या ना कोणत्या मंदिरात मी जातच असते, देवाचं दर्शन घेतच असते. तर मी आज जाणार आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर मी तर खूप एक्सायटेड आहे, कारण मी पहिल्यांदा तिथे जात आहे. तर खूप छान असं मला वाटतं आहे की मी जाणार आहे. आणि चला मग, मला उशीर होतो आहे, मला रुद्राला रेडी करायचं आहे, अजून थोडंफार रेडी व्हायचं आहे आणि आम्ही निघणार आहोत. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर चला मग. बघू शकता तुम्ही, आम्ही निघालो आहोत, आम्ही रेडी झालो आहोत आणि आम्हाला ऑलरेडी उशीर झाला आहे. बट चला निघूया आता. तर बघू शकता तुम्ही, पप्पा, मम्मी, माझी नणंद आणि माझा भाचा आलेला आहे. तर ते पण आहे सोबत. बघा रुद्र कसं हाय करतोय, मम्मी पण हाय करते. मी तुम्हाला माझा भाचा पण दाखवते. हा बघा, हा माझा समूह आहे. हाय रुद्र, कुठे चालले आपण? डोंगरावर. काय आहे तिथे? कोणती देवी आहे? देवीचं नाव काय? बोल बरं. रेणुका माता. रेणुका माता. तर चला मग आपण जाऊया रेणुका माताला. आणि इथं आम्हाला लागली आहे ट्रॅफिक. खूप प्रचंड ट्रॅफिक आहे इथे आणि रोड पण खूप लहान आहे. काम चालू आहे आजूबाजूला. आणि बघू शकता तुम्ही, आम्ही जगदंबा देवी ट्रस्ट इथेपर्यंत पोहोचलो आहे. आता हे स्टॉल्स वगैरे जे आहे बाहेरचे ते चालू झाले आहे. आता आम्ही डोंगरावर जाणार आहोत. डोंगरापर्यंत वरती गाडी जात असते, त्यामुळे आम्ही गाडी वरतीच लावली, पार्क केली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही आत चाललो आहोत. बघू आता आतमध्ये किती गर्दी आहे. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे देवीचा, म्हणजे मंदिराचा. आता बघू आतमध्ये किती गर्दी आहे, केव्हा आमचे दर्शन होतात. तर चला मंडळी, मी तुम्हाला आता आत दाखवते. आणि इथून आता आम्हाला पायऱ्या चालू झाल्या आहे. आम्ही आता पायऱ्या चढत आहोत. आता बघू किती पायऱ्या आहे वरती. थोडंसारखा तुम्ही आलो शिवी. आणि मंदिरात चढताना वरती अशा लहान लहान मूर्ती आहे देवींच्या. आता ही विठू रुक्माईची मूर्ती आहे, बघा किती छान आहे. आणि आता आम्ही आलो आहोत मेन देवीच्या गाभाऱ्यात. बघू शकता तुम्ही, एवढ्या लाईन्स आहेत, एवढे लोक आहेत. आणि बघा देवी किती सुंदर दिसतीये, देवीचं रूप किती छान दिसतंय. आणि माझे म्हणजे खूप छान, या लाईनीवर दर्शनाला गर्दी नव्हती म्हणून आम्ही या साईडने आलो, कारण लहान मुलं पण होते त्यामुळे. आणि बघू शकता तुम्ही, इथे देणगी कक्ष आहे आणि इथे निवांत असं बसण्यासाठी पण जागा आहे. आणि या साईडला होतं देवीचं मंदिर, तर आम्ही दर्शन करून इथे थोडंसं विश्राम घेतला. आणि देवीच्या मंदिरात ठिकाणी अशा ह्या देवींच्या मूर्ती आहेत. खूप साऱ्या मूर्ती होत्या इथे आणि खूप छान छान आहे. वेगवेगळे नावं आहेत त्यांचे. आम्ही सगळ्या देवींना बघितलं, सगळ्यांचे दर्शन घेतले. खूप छान आहे आणि या सगळ्या मंदिरातच आहेत. तुम्ही पण गेला तर तुम्ही पण बघू शकता. आणि आमचे दर्शन झाले आहे. आता आम्ही जात आहोत खाली, आमची गाडी पार्किंग आहे तिथे. तर चला मग, खूप छान दर्शन झाले. अजिबात गर्दी पण नव्हती, थोडीफार होती पण छान दर्शन झाले. इथे पण बघू शकता तुम्ही, अशा लहान लहान अशा मूर्ती आहेत. त्रिपुर सुंदरी आणि ललिता. आणि इथे पण बघा किती छान छान असे स्टॉल्स आहेत. इथे लेडीजचे आयटम पण आहेत, शिवाय अशी खेळणी पण आहेत लहान मुलांच्या. आणि माझ्या रुद्रला आणि समरला घ्यायचं आहे टॉय, तर आम्ही उतरलो आहे आता खाली. आम्हाला करायचं आहे आता थोडंफार नाश्ता, तर आम्ही आता थांबलो आहे पाथर्डीलाच. इथे आहे वडापाव सेंटर, तर आम्ही आता वडापाव खाणार आहोत.
आणि आम्ही आता निघालो आहोत रिटर्न घरासाठी. तर कसं वाटला व्लॉग नक्की सांगा. आणि संध्याकाळचे 6 वाजले आहे, आम्हाला 6 वाजले घरी पोहोचता पोहोचता. थँक्यू.